बुलढाणा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान 13 ही शोध मोहीम दिनांक 1 डिसेंबर ते दिनांक 31 डिसेंबर या कालावधीत राबवण्याकरिता पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार करण्यात आले असून या मोहिमेअंतर्गत 18 वर्षाखालील हरवलेल्या बालकांचा व महिलांचा कसोशीने शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे व 3 पोलीस अंमलदार 1 महिला अंमलदार असे पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार केले आहे। सादर पथक हे शोध मोहीम दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना ग्राम जवळा या बसस्थानक येथे प्रसाद शशिकांत साळुंके वय वर्ष 13 राणे वालेकर हा रडत असताना मिळून आला। त्यास विचारपूस केली असता त्याने सांगितले की तो हा पुणे जिल्ह्यातील वाडी पिंपरी चिंचवड येथील राहणारा असून आपण रागाच्या भरात पुणे येथून लक्झरी बसमध्ये शेगाव व तेथून जवळा येथे ऑटोने आलो आहे असे सांगितले। पथकाने त्यास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडून त्याच्या कुटुंबियांची माहिती घेतली। त्यानंतर ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी सदर मुलाचे वडील शशिकांत नामदेव साळुंके राहणे पुणे यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यावर संपर्क करून मुलाविषयी माहिती देण्यात आली। त्यानंतर पालक शेगावात पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक सा विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। मी पुणे येथे राहत असून माझा भाऊ शशिकांत नामदेव साळुंखे यांचा मुलगा 1/12/2024 रोजी घरातून न सांगता निघून आला आहे। त्याचा शोध आम्ही पुणे येथे चिंचवड पोलीस स्टेशनला घेतला, पुण्यामध्ये घेतला, तिथे तो मिळून नाही आला। नंतर आम्ही पोलीस स्टेशनच्या संपर्कात राहून आम्हाला माझ्या भावाला शेगाव जिल्हा बुलढाणा येथून फोन आला। पोलीस अधिकारी प्रवीण लिंगाडे साहेब आणि शिंदे साहेब आणि त्यांचा स्टाफ त्यांनी त्यांना तो मिळून आला। याचं नाव प्रसाद शशिकांत साळुंखे वय 13 वर्ष हा तिथं त्यांना सापडला असता त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला नेऊन त्याची व्यवस्था केली। सर्व पोलीस साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो। शिंदे साहेब असतील, लिगाडे साहेब, त्यांचा स्टाफ असेल। गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे, शेगाव, बुलढाणा।